नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवली आहे विदर्भ स्पेशल कढी गोडे रेसिपी. अगदी सोपी आहे. या अगोदर सुद्धा मी एक कढी गोडे म्हणजेच मेथी गोडेची रेसिपी बनवली आहे, ती सुद्धा नक्की जाऊन बघाल. आता ही कढी गोडे रेसिपी अगदी झटपटीत आणि एवढी छान लागते काय सांगू. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी भिजवलेली 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे तूर डाळ नाही वापरली तर तुम्ही इथे हरभरा डाळ सुद्धा वापरू शकता, म्हणजेच चणा डाळ सुद्धा घेऊ शकता. पण तूर डाळ याच्यासाठी घेतली आहे, अगदी छान लागते आणि पोटाला पचायलाही हलकी, त्यामुळे इथे तूर डाळ घेतली. तर इथे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. याप्रमाणे हे वाटून घ्या, जेणेकरून तुमचे कढी गोडे एकदम छान येतील. तर याप्रमाणे हे वाटून घेतल्यावर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये जे बेसिक मसाले ते यामध्ये घालून घेऊया. म्हणजेच लाल तिखट 1 चमचा, त्यानंतर हळद टाकून घेऊया आणि चवीपुरते मीठ घालूया. त्यासोबतच इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकायची आहे, ज्याने अजूनच चव वाढेल. गोडेची चव चांगली असेल तर कढी गोडे एकदम टेस्टी होतात. तर आता बाइंडिंगसाठी इथे मी 2 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसन आपल्याला कमीच घालायचं आहे, फक्त आपल्याला गोळे तयार करता आले पाहिजे यासाठीच आपल्याला हे बेसन घालायचं आहे. जर जास्त बेसन घातलं तर तुमचे गोळे हे कडक होतील आणि छान लागणार नाही. तर आपल्याला म्हणजे पाहिजे तेवढंच बेसन घाला, म्हणजे 1 चमचा हे पुरेसं आहे. आता कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घेईपर्यंत एक कमेंट तर झालीच पाहिजे. तर आता हे हाताने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला आता याला गोळे तयार करून घेऊया. लगेचच याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. कोथिंबीर टाकल्याने अजूनच चांगली चव येते. तर याप्रमाणे हे गोळे तयार करून घ्या, जेणेकरून आपले कढी गोडे हे एकदम बेस्ट येतील. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दुसरा आकार सुद्धा देऊ शकता, पण कढी गोडे हे रेसिपीचं नावच गोळे आहे, म्हणून आपल्याला याप्रमाणे हे गोळे तयार करून घ्यायचे. चला तर मग आता कढी बनवायला घेऊ. कढी कोणाला नाही येत, कढी आपल्याला जे नॉर्मल कढी आहे ते आपल्याला इथे बनवायचे. इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे, छान असं घरगुती ताक घेतलेलं आहे. इथे मी कढी बनवायसाठी त्यामध्ये थोडंसं 1 चमचा बेसन घातलेलं आहे. सोबतच इथे मी लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे आणि इथे हळद सुद्धा घातलेली आहे आणि चवीपुरतं यामध्येच मीठ सुद्धा टाकून घेत आहे. तुम्ही हे लाल तिखट किंवा हळद हे तेलात टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तरीही चालतं. आता छान असं रवीने मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे बेसन आहे त्याचे कुठेही गोळे तयार होणार नाही आणि आपली कढी अशी छान अशी चोपडी होईल. तर आता याप्रमाणे हे मिक्स करून घेतलं तर ना एकदम छान आपली अशी कढी तयार होते. तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर कढईमध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण जे नॉर्मल कढी करतो तशीच आपल्याला कढी करून घ्यायची आहे. तर यामध्ये आता सुरुवातीला मी टाकलेली आहे 1 चमचा मोहरी, त्यासोबतच 1 चमचा जिरे आणि कढीपत्ता. तर टाकल्याशिवाय कढीची चवच नाही. कढीपत्ता टाकला आहे, त्यासोबतच आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकली आहे. आता व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मिक्स करून घेऊया. आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून जे कढी आहे ते एकदम छान अशी खमंग होईल. चला तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तोपर्यंत एक कमेंट नक्की कराल. कमेंट करत जा हो, कमेंटला काही वेळ लागत नाही. शिवाय मलाही चांगलं वाटते की तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही हे त्यावरून कळते. चला तर मग आता यामध्ये ताक टाकून घेऊया, जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं. तर आता हे व्यवस्थित आपल्याला एकाच छान असं टाकून घ्यायचं आहे आणि एका साईडने चमचा फिरवत राहायचा आहे. तर आता हळूहळू आपल्याला हे कढी आपल्याला बनवायची आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उकळी आली कढीला की तुम्ही बघा किती छान असा कलर आलेला आहे. जर कढीला उकळी आली त्यानंतरच आपल्याला ते जे आपण गोळे बनवून घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत, जेणेकरून जर तुम्ही गोळे त्या उकडीमध्ये घातले ना की तुमचे गोळे हे लवकर शिजून येतील आणि कढी गोळेची जी भाजी आहे ती एकदमच टेस्टी येईल. आता छान अशी उकळी आली आहे, तर यामध्ये हे गोळे सोडून देऊया. आता 5 ते 10 मिनिट हे छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. कढी गोळेतले जे गोळे शिजून आले की गोळे आपसुकच वर येतात. तुम्ही बघू शकता आपले गोळे हे छान असे वर आलेले आहे आणि कढी गोळे सुद्धा तयार झालेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगाल. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर शिवाय तर चवच नाही. चला तर मग एक लाईक तर करायलाच पाहिजे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगाल
नक्की यावेळेस कमेंट करायला विसरू नका. चला तर कळीगोडी ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खा, एकच नंबर लागणार. तर नक्की ट्राय करून बघा.